उद्याची प्रेम कहाणी. रिक्षा सुरू होताच त्याने ड्रायव्हर शेजारी बसताना नीट बसवलं आणि आरशात पाहिलं. मागच्या सीटवर बसलेल्या तिचं प्रतिबिंब थरथरत होतं. तिने सहज इकडे तिकडे पाहिल्यासारखं करत आरशात नजर दिली आणि तिच्या ओठांवर अस्फुट हसू उमटलं. त्याला मस्त वाटलं. हा त्यांचा रोजचाच खेळ होता. ते या आडगावातल्या स्टेशनवरच्या शेअर रिक्षाचे शेवटच्या ट्रेनने येणारे ठरलेले प्रवासी होते. रिक्षावालाही ठरलेला आणि इतर 2 प्रवासीही ठरलेले. सगळे आले की रिक्षा निघायची. साधारण महिनाभरापूर्वीच ती या रिक्षात यायला लागली आणि त्याचं आयुष्यच बदललं. इथे एका फ्लॅटमध्ये एकटा राहणारा तो कामावर जाणे आणि कामावरून येणे या चक्रात अडकलेला. काम वृक्ष, स्वभाव सरळ, त्यामुळे आयुष्यात खास काही रंगत नव्हती ती येईपर्यंत. आतापर्यंतच्या आयुष्यात न आलेल्या हुरहुर, ओढ, प्रेम या अनोख्या भावना तिच्यामुळे मनात आकार घेऊ लागल्या होत्या. तीही त्याच्याप्रमाणे शेअर रिक्षाच्या शेवटच्या स्टॉपवर उतरायची. रस्त्याच्या 2 बाजूंनी दोघे एकमेकांना समांतर चालायचे. तो जाणीवपूर्वक चाल धीमी ठेवायचा तिच्या वळणापर्यंत. ती वळून आतल्या सोसायटीच्या गेटपर्यंत पोहोचली आणि वॉचमनची "आया मेम साब" ही हाक आली की ती सुरक्षित पोचली हे गृहीत धरून तो पुढे चालायचा. तीही त्याच्यासारखीच साधी आणि बुजरी. तिच्या या साधेपणातला गोडवा त्याला आवडायचा. रोज रात्री ती आपलीही सोबत गृहीत धरते, ती तिला आश्वासक वाटते, या भावनेतच त्याला एरवीचा जड दिवस पंख लावल्यासारखा उडून जायचा. त्याने आज सकाळीच ठरवलं होतं की आज नुसतं सोबत चालायचं नाही, काहीतरी बोलायचं. तिचं नाव तरी जाणून घ्यायचं. आज या शिफ्टचा आपला शेवटचा दिवस. पुढे 3 महिने ही शिफ्ट येणार नाही. आपल्या आयुष्याला वळण देणारी ही कथा आजच पुढच्या पानावर गेली पाहिजे. उद्यापासून हवं तर रोज तिला आणण्यासाठी या वेळेला स्टेशनला येईन, पण ही सोबत टिकली पाहिजे. चक चक चक. आरशात काहीतरी चकाकलं आणि तो विचारचक्रातून भानावर आला. तिचा नेहमी गळ्याशी घट्ट लपेटलेला दुपट्टा आज वाराने बाजूला झाला होता आणि तो तिने सारखा करण्याच्या आत त्याच्या नजरेत तिचं मंगळसूत्र चमकून गेलं. त्याला क्षणभर गरगरल्यासारखंच झालं. बापरे, केवढी प्रचंड गफलत करून बसलो होतो आपण एका विवाहित स्त्रीबद्दल. कडूझार औषध घेतल्यासारखा त्याचा चेहरा पिळवटला. त्याला एकदम रडू फुटल्यासारखं झालं. कसाबसा शेवटच्या स्टॉपवर तो उतरला. आज रस्त्यापलीकडच्या तिच्या पावलांचा वेगसुद्धा त्याच्याच्याने गाठला जात नव्हता. पावलं जडशीर झाली होती. तिच्या गेटचा वॉचमनचा आवाज ऐकल्यानंतर तर त्याच्या पायातलं बळच गेलं. तो कडेच्या खांबाशी मटकन बसला आणि ओक्साबोक्शी रडू लागला. तिकडे तिने बिल्डिंगचा जिना चढताना गळ्यातलं खोटं मंगळसूत्र काढून टाकलं. तिच्या ताईने हे मंगळसूत्र घ्यायला लावलं होतं. मोठ्या शहरात एकटीच राहणार आहेस, सगळ्यांच्या नजरा चांगल्या नसतात. मंगळसूत्र घातलंस तर त्यांच्यापैकी काही नजरांपासून तरी वाचशील म्हणून. आता कदाचित खरं मंगळसूत्र येईन गळ्यात. बापरे, काहीतरीच काय. अजून त्याचं नावसुद्धा माहिती नाही आपल्याला. ती मनाशीच लाजली. त्याच्या आठवणीने मोहरली. आज त्याची तब्येत अचानक बिघडल्यासारखी वाटली म्हणून. नाहीतर आजच त्याच्याशी काहीतरी बोलायचं आहे असं सकाळपासून ठरवलं होतं तिने. हरकत नाही, उद्या भेटेलच की तो. आला असेल का तो उद्या? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं ते भेटायला पाहिजे? कॉमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या K3 मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.